कारण आज इथं चालू आहे तोडे लावायचं काम. आमच्याकडे याला तोडे लावणं म्हणता. हे इथं पण ऊस आहे, इथं पण ऊस आहे आणि आतमध्ये जायला थोडा रस्ता आहे, पण तरी पण डायरेक्ट कॉन्टॅक्ट तुटल्यावर होऊन जातं. इथं तुम्ही शेतकरी वगैरे असाल ना तर हे झाडं घराजवळ लावू नका. नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळी सकाळी ना श्री पालीला बघून एकच डिमांड राहते की मला त्या पालीजवळ घेऊन जा. आणि तो काय करतो, खिडकीला जाऊन ती हात मारतो आणि मग ती पाल पळून जाते खिडकीवरून. तर त्याला खूप आनंद होतो. तो व्हिडिओ मी ॲड करतो याच्यासोबत. वर करायचं, वर करून काय करायचं, तुला पालीला मारायचं. बस पळली. सकाळी उठल्यावर आहे ना रोज अशी पाल आलेली असती आणि श्री पाल बघितली त्यांनी का लगेच पाल पाल करतो आणि तिला असं मारायला करतो. मग ती पळून जाते. मग तो एकदम खुश होतो. ती आता ह्या साईडला आलेली. तर आता सकाळचे 9 वाजलेले जवळपास. माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि मी शेतामध्ये चक्कर मारायला चाललेलो आहे. आणि वातावरण जर बघितलं ना तुम्ही, असं वाटतंय पाऊस येईल थोड्याच वेळात. तर मी चाललेलो आहे आता वावरामध्ये आणि वेळ भरपूर झाल्यासारखं वाटतं, पण झालेला नाही आहे. ही जांभूळ आहे समोर. हिचं माझ्या वडिलांनी छाटणी केलेली, खालच्या साईडनी कटिंग केलेली आहे, मोकळी केलेली. त्याच्यामुळं आता एकदम व्यवस्थित दिसते. पहिलं इथं खाली सर्व फांद्या होत्या, त्याच्यामुळं दिसत नव्हतं खाली काय व्यवस्थित. तर आता एकदम प्रॉपर दिसतं इथं. हां, कापसाच्या वावरात जायचं घेऊन, कारण तिकडं काहीतरी चालू आहे. सायकल गेलेली आहे केशवानी त्यांची तिकडं. इथं बघू शकता तुम्ही ह्या अशा मार्क. तिथं माझा भाऊ ऑलरेडी गेलेला आहे. तर काय चालू आहे तिथं जाऊन तुम्हाला दाखवतो मी. तर सायकल घेऊन आलेले केशवन ते आणि माझा भाऊन ते चाललेले घरी. आता कापसाची एक बॅग घरी घेऊन चाललेला आहे तो, कारण आज इथं चालू आहे तोडे लावायचं काम. आमच्याकडे याला तोडे लावणं म्हणता किंवा बाद पण लावणं म्हणू शकता तुम्ही. म्हणजे आता तोडे लावणं किंवा बाद लावणं म्हणजे काय, की जर तुम्ही कापूस लावलेला आहे, लेट्स से एका सरीला तुम्ही असा कापूस लावलेला, तर मी तुम्हाला व्हिडिओमध्येच दाखवतो. ठीक आहे. तर हे कापसाचं झाड आहे, हे कापसाचं झाड आहे, हे कापसाचं झाड आहे, हे कापसाचं झाड आहे. तर बघू शकता इथं एक कापसाचं झाड आहे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट इथं एक आहे, पण इथं आतमध्ये उतरलेलं नाही झाड एक. मग इथं परत बी टोचायचं आणि परत लावायचं. तर याला म्हणतात तोडे लावणं. आता ह्या दोन याच्यामध्ये इथं एक नाही आहे, तर मागे जर बघितलं इथं एक आहे आणि इथं एक आहे. तर हा जो प्रकार आहे याला तोडे लावणं म्हणता. शक्यतो एकाच वेळेस जास्त लावावं लागतं आणि जर पाऊस वगैरे व्यवस्थित असेल तर तोडे लावायची गरज पडत नाही. तर असं होतं आहे. तोडे लावायचं काम चालू आहे मग सध्या. आणि वावरामध्ये जर म्हशी असतात, छोटे किडे असतात, त्याला म्हशी म्हणतात आमच्याकडं, ते जर जास्त असेल तर जास्त तोडे पण पडतात, कारण ते बी खाऊन घेतात. त्याच्यामुळं बियाला वगैरे व्यवस्थित औषध लावलेलंच असतं. रेडीमेडच औषध, म्हणजे आपण बी घेतो कंपनीचंच, त्याला औषध असतं, पण तरी पण ते बी खाल्ल्या जातं भरपूर. आता भरपूरसे पानं काय करतात, ससे भरपूर फिरत असतात, तर ससे पण त्यांचे शेंडेच मारून घेतात. त्याच्यामुळं ते कोंबच असतो, तर काहीच कामा नाही येत झाड. डायरेक्ट म्हणजे नवीनच बी लावावं लागतं तिथं. तर असं आहे. आणि काही काही कापूस जर तुमच्याकडून थोडं जर खाली गेलेलं असेल जमिनीमध्ये, तर ते पण यायला उशीर होतो. मग त्या केसमध्ये पण तिथं पण लावलं जातं परत डबल होऊन जातं मग ते. आमचं कापसाचं उतार बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे यावर्षी. हे बघा. आणि ह्या टिट्या इतक्या फिरता इथं. आता यांचं परत इथं पिल्लू असेल कुठंतरी. कुठे माहीत नाही, पण ते असतं त्यांची पिल्लं, त्याच्यामुळं ते अशा फिरतच असतात. तोडे लावायचं काम चालू आहे. हे तिघं जण लावताय. सुरेश, त्यांची बहीण आहे आणि केशव, हे तिघं जण तोडे लावताय. तर आता रोप म्हणजे बी कोणतं आहे, कोणत्या कंपनीचं आहे, वेगवेगळ्या कंपनीचं लावतो आम्ही दरवेळेसची. काय म्हणजे एकच कंपनीचं नाही लावत. आता तोडे लावायला वेगळ्या कंपनीचं आणलेलं आहे. कोणती तरी रायडर नावाची कंपनी आहे. म्हणजे रायडर नावाचा वाहन आहे. कंपनी मी सांगतो तुम्हाला काय आहे. ही कंपनी रायडर बोलगार्डची आहे. कंपनीचं नाव काय या, बोलगार्ड सेकंड. तर ही कंपनी मला असं वाटतं संभाजीनगरचीच आहे, पण मी तरी बघतो. आणि हे फक्त हा जो वाहन आहे ना, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात
बसवारा रिजन ऑफ साऊथ राजस्थान इतक्याच याच्यामध्ये चालतो हा. नागपूरला बनलेला आहे. ठीक आहे. माझ्याकडून बी सांडलं थोडं, कारण ती फोडलेली होती, तर हे बी सांडलं गेलं माझ्याकडून. तर असं आहे साधारणतः बी त्याचं, म्हणजे आतमध्ये पिशवीमध्ये असं बी निघतं कापसाचं. हे असं त्याला कलर जो लावलेला आहे लाल, ते किडे वगैरे खाऊ नये म्हणून लावलेला आहे. अदरवाईज याचा काळा कलर असतो, राखाडी चॉकलेटी काळा असा कलर असतो कापसाच्या बियाचा. याला सरकी म्हणता बरं का कापसाच्या बियाला मराठीत. आणि पहिले काय करायचे ना, जेव्हा कंपनीचं बी वगैरे नव्हतं ना, तेव्हा त्याला राख जी असती ना आपली चुलीतली, त्या राखीमध्ये घोळवायचे ते बी थोडं पाणी टाकून, आणि मग ते बी लावत होते. स्टोअर पण करताना तसेच करायचे आणि लावताना पण असेच लावायचे. मला आठवतं चांगलं की आम्ही पण लावलेलं आहे राखेचं बी, म्हणजे राखेत घोळवलेलं बी लावलेलं आहे. तर आता मी हे सर्व बी वेचून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे टाकून देतो पिशवीमध्ये आणि ठेवून देतो. आणि ह्या साईडला आता ह्या वर्षी थोडी भीती राहील, कारण इथं पण ऊस आहे आणि आतमध्ये जायला थोडा रस्ता आहे, पण तरी पण डायरेक्ट कॉन्टॅक्ट तुटल्यावर होऊन जातं. इथं पहिलं तर शेजारी जे आमच्या तिथं पण ऊसच होता, यावर्षी ऊस नाही, एवढं तरी बरं आहे. नाही तर पूर्ण चारही साईडनी एकदम पॅक असतंय. डायरेक्ट एवढा 4.5 एकरचं क्षेत्र मोकळं राहिलं असतं. ही सायकल बघा काय खतरनाक चिखल लागलेला आहे तिला. आणि हे जे वरती मडगाडगे असते ना, काढून टाकलेले, पावसामुळेच काढले असेल कदाचित. आणि काय आलं होतं ना, ह्या सायकलला त्यांना फसवलं होतं, त्याच्यामुळं तिचे मडगाडगे वगैरे जे होते ते भरपूर वाजत पण होते, खडखड खडखड खड, आणि हलके पण होते, वाकत पण होते. त्याच्यामुळं त्यांनी कदाचित काढून टाकलेले असेल ते. घराजवळ एक फुलाचं झाड लावलं होतं, लिली टाईप आहे. हे बघा असं आहे, या अशा कळ्या आहे साधारणतः त्याच्या, आणि हे असं फूल आहे त्याचं. फूल मी दाखवतो तुम्हाला. तर हे बघा, हे असं फूल येतं त्याला, जे की एकदम भारी दिसतं आणि एकदम हळदी कलर याचा, हळदीसारखा कलर आहे, पिवळा पिवळा. आणि हे जे दिसत आहे ना, हे बी आहे. फुल गेल्यानंतर आता हे फुल सुकलेलं आहे समजा, तर याच्या मागे हे जे ना, हे मोठं होतं साधारणतः असं होतं. तर याच्यामधून बी बाहेर पडतं. आता हे परिपक्व झालेलं आहे जवळपास. आता अजून एक आहे, मी तुम्हाला ते दाखवतो. हे बघा, हे वाळलेलं आहे. तर हे साधारणतः अशी बी, याचं कांद्यासारखं बी आहे, पण थोडं मोठं आहे कांद्याच्या पण बियापेक्षा. तर हे बी ना, हे ॲटोमॅटिक पसरत असतं शेतामध्ये. त्याच्यामुळे शक्यतो जर तुम्ही शेतकरी वगैरे असाल ना, तर हे झाडं घराजवळ लावू नका. याला खाली एक कांदा असतो, आता इथं कांदा असेल याला एक खाली, आणि त्याच्यामुळं तो भरपूर पसरतो आणि उन्हाळ्यात पण मरत नाही ते. म्हणजे तुम्ही पाणी जरी बंद केलं, खाली कांदा असतो, त्याच्यामुळे ते काही मरत नाही. पावसाळ्यात परत हिरवं होतं ते झाड. तर हे घराजवळ लावू नका शक्यतो. आम्ही लावलं होतं आणि ते शेतामध्ये पण पसरतं. येलो कलरची लिली ही, आणि त्याला बी येतं वरती. मी हे झाड आहे ना नाशिकवरून आणलं होतं. मी नाशिकला कॉलेजला होतो इंजिनिअरिंगला, तेव्हा आमच्या हॉस्टेलजवळ होतं हे झाड, आणि तिथून मी बी आणलं होतं असं. तर ते आता म्हणजे जवळपास 10-11 वर्ष झाले या गोष्टीला. तर तेव्हापासून आमची इथे ते झाड जात पण नाही आहे, आणि भरपूर पसरलेलं आहे ते. आता इथं पण बघा समोर, इथं पण एक फूल आहे त्याचं, लिलीचं झाड. खाली कांदा असा असतो त्याला. संध्याकाळचे 6 वाजलेले आहे आणि माझं काम वगैरे झालेलं आहे पूर्ण. आणि आता मी सध्या खातोय जांभळं. हे बघा, तर हे जांभळं आणलेलं आहे माझ्या भावानी, आणि आता हे मी खातोय आणि याच्यानंतर जेवण करेल आणि आजचा दिवस एंड करतो इथं मी. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.